आत्ता आम्ही पावसवरून निघतो महाबळेश्वरला जायला आणि आता सकाळचे वाजले 7 आणि इथे मुलांच्या सहल पण आलेली आहे पावसच्या भक्तनिवासाला. तर पुढे तुम्हाला मी ते पण दाखवेल. खूप सुंदर म्हणजे डिसिप्लिन्ड आहे ती लोकं. नमस्कार मंडळी, माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हीच ती चिमुकले ज्यांची मी गोष्ट करत होती. इथे सकाळ होऊन गेलेली होती आणि आम्ही आमच्या प्रवासाला निघालेलो होतो आणि ते त्यांच्या पुढच्या प्रवासाला निघालेले होते. एकदम असं सिस्टमॅटिक शिस्तीत होती त्यांची ट्रिप. म्हणजे ते बघून खूप छान वाटलं. आणि मग आधी त्यांचं सिंधुदुर्ग, मालवण असं वगैरे फिरून झालेलं होतं आणि मग त्यानंतर आता गणपतीपुळे वगैरे ते चाललेलं होतं. तसं थोडंफार 5-10 मिनटाचं इंटरॅक्शन झालेलं होतं आमच्या गप्पा गोष्टी जरा झालेल्या होत्या की काय काय बघितलं, मग तुम्ही काय काय शिकलात, असं तसं आम्ही थोडंफार बोलून आम्ही पुढे निघालो आमच्या प्रवासाला. तर मग इथे आम्ही चाललेलो होतो आज महाबळेश्वरला आणि एकदम छान असं कोकणातली सकाळ म्हणू शकतो. छान एकदम नारळाची झाडं आणि थोडंफार असं धुकं पण होतं आणि वातावरण पण खूप असं थंडगार होतं. छान मज्जा आली आम्हाला पावसमध्ये एक दिवस. खूप शांत वातावरण होतं या गावाचं. आणि तुम्ही पण जर गणपतीपुळे रत्नागिरीच्या जवळपास असाल आणि असेल तुम्हाला की तुम्हाला एक दिवस कुठेतरी स्टे करायचं आहे, तुम्ही निघत आहात तर कुठून, तर मग तुम्ही पावसमध्ये नक्की थांबू शकता. तर असा छान रमत गमत आमचा प्रवास चाललेला होता. बढिया थंडी पण वाजत होती आणि यावेळेला इथे धुकं पण भरपूर होतं. म्हणजे असेलच कारण की इथून समुद्राजवळ होऊ शकतं त्याच्यामुळे इथे धुकं असेल कारण की वातावरण जरा दमट होतं इकडचं त्याच्यामुळे. तर मग सकाळी पण खूप छान अशी मजा आली की धुक्यातून जातोय, समुद्र सोडतोय आता आणि निघतोय पुढच्या प्रवासाला. आता आम्ही पावसवरून सकाळी निघालेलो आहे आणि आता मी महाबळेश्वरला जातो आहे. तर इथून 80 किलोमीटरवर महाबळेश्वर आहे आणि सगळ्यात पहिला स्पॉट आमचा प्रतापगडच होणार आहे. तर चला बघूया. आता तर आम्ही इथे CNG स्टेशनवर थांबलेलो आहे नाश्ता वगैरे करून मस्त. आणि आता इथे माझ्या मम्मी पप्पाजी काहीतरी खायला आलेले आहे, ते म्हणजे काकडी आणि वॉटरमेलन. आणि असंच इथे बघता बघता काही सुमारे 3 ते 4 तासांनी आम्ही आमच्या डेस्टिनेशनवरती म्हणजे पहिल्या स्पॉटवरती जे की प्रतापगड होतं तर इथे जवळ पोहोचूनच गेलेलो होतो. आणि सह्याद्रीची पर्वतरांग म्हणजे ही सगळ्यात सुंदर मी बघितलेली आत्तापर्यंतची सुंदर पर्वतरांग मला खूप आवडली होती. खूप छान वाटत होतं आणि असा हा नटलेला किल्ला होता छान सह्याद्रीच्या पर्वतरांगेत. खूप सुंदर असा किल्ला होता हा प्रतापगड. म्हणजे शिवाजी महाराजांचा हा एक बांधणीतला किल्ला होता आणि आजूबाजूंनी छान पर्वतांनी घेरलेला होता. मग अजून कायच पाहिजे होतं तिथे. आणि मग आपल्याला इतिहास बऱ्याच जणांना माहिती पण असेल आणि ऊन असल्यामुळे आम्ही इथे आधी टोपी घेतलेली होती. सो गाईज आता आम्ही आलो आहे प्रतापगड किल्ल्यावरती आणि इथे पुढे तुम्ही बघू शकता किल्ला आहे. इथे सगळे रानमेवा आहे. तर गाईज चला तुम्हाला माझ्यासोबत प्रतापगड एक्सप्लोअर करावते. आता आमचं हायड्रेशन झालेलं आहे आणि आता आम्ही गड किल्ल्यावरती जात आहोत. आता आम्ही एंटर करतो आहे प्रतापगड किल्ला, जो की खूप सुंदर असा बांधणीत आहे आणि त्याची किल्ल्याची रचना पण खूप छान आहे. पुढे जर मला पण काही इतिहास माहीत पडला तर मी तुम्हाला इथे इतिहास सांगण्याचा प्रयत्न करेलच. इथे आता सध्या तरी कुठलं तरी मुलं सहलीला आले आहे तर त्यांची गर्जना ऐकू येत आहे, शिवगर्जन. आणि आम्ही इथे प्रतापगडच्या एंट्रन्सवर पोहोचू शकतो आणि इथून व्ह्यू बघा. सो आहे किल्ले प्रतापगड आणि आम्ही पोहोचलो आहे. आता तर गडाच्या पायथ्यापर्यंतच गाड्या येऊन जातात.
इथे गडावरती एंटर करताच सगळ्यात आधी जो जुना दरवाजा होता मोठा तो ठेवलेला होता. आता तर दरवाजा चेंज झालेला आहे आणि तोफ वगैरे पण होत्या तिथे. बरीच काही माहिती वगैरे पण लिहिलेली होती किल्ल्याची एंट्रन्सवरती. इथे बऱ्याच मुलांच्या शाळेच्या सहलची पण आली आहे, तर ती सगळेजण तिथे फोटो काढत आहे. तर आमचा विचार चालू आहे की आम्ही पण त्यांच्यासोबत एक फोटो काढावा. सकाळी पण एक ट्रिप होती मुलांची, तेव्हा पण एक फोटो काढलेला होता, तो मी टाकेल यूट्यूब व्हिडिओमध्ये. बघू काय होतं तर पुढे. तर इथे गंमत बघा कशी झाली. आम्ही पोहोचायच्या आधीच ती सगळी मुले त्या झेंडा बुरुजवरून फोटो काढून पण परत येऊन गेली. तर मग तो आमचा फोटो राहूनच गेला. आणि इथे ती सगळी हातवारे वगैरे करत होती व्हिडिओमध्ये वगैरे बघून. तर अशा जुन्या आपल्या लहानपणी पण आपण ट्रिपमध्ये जायचो, मजा करायचो छान. आणि ही सगळी साताऱ्याच्या शाळेतून आलेली मुलं होती. वॉशरूम्स होते अशा प्रकारे त्यांची रचना होती इथे. आणि आता आम्ही वळतो आहे झेंडा बुरुज इकडे. तर बघूया वरती चढत आहे का नाही. लेट्स गो. आणि इथे बघा त्यांच्या सगळ्या जुन्या काळातले जातं वगैरे तुम्ही पण बघितले आहे का. तटबंदी आणि ध्वज बुरुज बघून झालं. आता आम्ही वळतोय मेन किल्ल्याकडे. आता आम्ही आलो आहे इथे प्रतापगडच्या भवानी माताच्या मंदिराला. तर चला बघूया. रेकॉर्डिंग आलो आहे का नाही माहिती नाही. रेकॉर्डिंग तर इथे अलाऊ नव्हती, पण इथेलं जे मंदिर आहे ते महाराजांनी बांधलेलं होतं आणि खूप सुंदर असं मंदिर होतं. भवानी देवीचं मंदिर झाल्यावर आत्ता आम्ही आलेलो आहे इथे मेन प्रतापगड किल्ल्यावरती. इथे पूर्ण ही तटबंदी आहे. हे केदारेश्वर मंदिर आहे. आणखी बघू पुढे काय बघता येईल ते. आम्ही मेन इथे जे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्यांच्या पुतळ्याकडे जात आहे. आणि खूप सुंदर बाग पण आहे इथे. हे बघा. इथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तर आता आमचा शिवाजी महाराजांचा पुतळा बघून झालेला आहे. ती बाग पूर्ण त्यांची एक्सप्लोअर करून झालेली आहे. तुम्ही जर महाबळेश्वर येत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की इथे खूप चढावं लागते, तर इथे जास्त चढावं लागत नाही. ही प्लेस तुम्ही खूप छानपणे एक्सप्लोअर करू शकता आणि खूप सुंदर आहे. ही एक नॉट टू मिस प्लेस आहे, तर तुम्ही नक्की एक्सप्लोअर करा. आणि हे केदारेश्वर मंदिर आहे. याची मान्यता अशी आहे की महाराजांनी भरपूर महत्त्वाचे निर्णय इथे येऊन घेतलेले आहे. आणि मंदिराच्या बांधकामाच्या वेळीच हे इथे सापडलेलं शिवलिंग आहे. आणि खूप सुंदर असा निसर्गाने नटलेला हा इतका सुंदर प्रतापगड आहे की जर तुम्ही कधी महाबळेश्वर आले तर नक्की व्हिजिट करा. आणि ते खूप सुंदर अशा महाराजांच्या छायाचित्रवाले टी शर्ट वगैरे पण होते मुलांचे छोटा तर इथे एक माझ्या भावाने पण घेतलेली इथे एक टी शर्ट. आणि फ्रीज मॅग्नेट्स वगैरे पण बऱ्याच अशा छान गोष्टी होत्या. आणि इथले मंदिरं वगैरे बघून असं छान वाटते की या मंदिरांनी पण भरपूर इतिहास असा बघितलेला आहे. इथे काही लोकं राहणारी होती, त्यांच्या घरी तलवार वगैरे अशा छान लावलेल्या वगैरे होत्या. आता आम्ही इथे एक आजी आणि एक मावशीला भेटलेलो होतो. ती लोक इथे याच गड किल्ल्यावर राहते. तर ती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे 13वे वंशज आहे. मी त्यांचा फोटो टाकेलच पुढे या व्हिडिओमध्ये किंवा थंबनेलमध्ये. आणि त्यांच्या घरी अवजारं पण होती, म्हणजे जी तलवार जी पकडायची अशी जी शील्ड असते, मराठीत मला त्याचं नाव नाही माहिती, तशी अवजारं पण त्यांच्या घरी अशी लटकवलेली होती. तर असं काही खूप छान
आणि सुंदर इतिहास आहे प्रतापगडाचा. आणि गड खरंच खूप सुंदर आहे, जे जास्त तुम्ही थकत पण नाही. आणि फिरण्यासारखं पण खूप सुंदर आहे. म्हणजे तुम्ही जर कधी आले तर कृपया प्लीज कंटाळा करू नका की आपण भवानी देवीचं मंदिर पाहूनच वापस चालू जाऊ. पूर्ण किल्ला नक्की एक्सप्लोअर करा. मंडळी, आता आमचा प्रतापगड किल्ला फिरून झालेला आहे. आता इथे एक जवळच शिवसृष्टी पण आहे. ती तिसरी शिवसृष्टी आहे जी आम्ही बघू. तर चला बघूया. या किल्ल्यावरून कुठूनही बघितलं तुम्हाला सुंदर सुंदर सह्याद्रीच्याच पर्वतरांगा दिसतील. आणि मग किल्ल्यावरून परत येता येता थोडंफार स्टॉल्स वगैरे होते ते बघितले, थोडीफार शॉपिंग वगैरे केली. आणि इथे परत एका शाळेच्या सहल आलेली होती, तर ती पण छोटी छोटी चिमुकली होती. आणि आमचा किल्ला बघून झालेला होता इथे. तर आम्ही इथे परत निघालेलो होतो शिवसृष्टीकडे. मी त्या क्लिप्स ॲड नाही केलेल्या आहे, कारण इथेच खूप मोठा व्लॉग झालेला असता शिवसृष्टीचा. सो गाईज, इथे आम्ही शिवकालीन गाव बघितले जे प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. सगळ्यात सुंदर म्हणजे खूप सुंदर. आतापर्यंतच्या आमच्या या 2 ते 3 दिवसाच्या ट्रिपमध्ये आम्ही बरेच शिवसृष्टी बघितल्या, 2-3 शिवसृष्टी बघितल्या, पण त्या पण छान आहे, पण ही खूपच सुंदर आहे. आणि शिवसृष्टी वगैरे बघितल्यानंतर आम्ही निघालो प्रॉपर महाबळेश्वरला जायला. आणि सह्याद्री खूप सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे पुस्तकांमध्ये बघितलं ऐकलं त्यापेक्षाही सुंदर. आणि जिथे तुम्हाला मॅप्रो आणि महालासचे बोर्ड दिसायला लागले म्हणजे समजून जायचं की आपण महाबळेश्वर आलो आहे. कारण की महाबळेश्वरमध्ये जिथे तिथे मॅप्रो आहेच. तर मग असंच बघता बघता आम्ही पोचलेलो होतो आमच्या दिवसाच्या शेवटच्या स्पॉटवरती, ते म्हणजे वेण्णा लेक. सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणू शकतो महाबळेश्वरचं. खूप गर्दी होती तिथे आणि खूप सुंदर असा लेक होता. म्हणजे थंडी हवा, सनसेटचा वेळ आणि बोटिंग करताय बरेच जण. एक्सप्रेसच नव्हतं कोणी. सो गाईज, आता आम्ही आलेलो आहे वेण्णा लेकला आणि खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप. हे बघा, आम्ही पण लवकरच आमचं बोटिंगचा पास काढलेलं होतं, तर आम्ही पण इथे लगेच बोटिंग जायला घेतलेलं होतं. आणि इथे आमची ड्रॅगनवाली पेडल बोट होती. तर मग आणखीच मजा. आणि काहीतरी 2 की 3 तासाचं काहीतरी असं कार्ड असतं, तर त्याच्या अनुसार तुम्हाला बोटिंग मिळतं इथे करायला. तर मग आम्ही 2 तासाचं कार्ड घेतलेलं होतं. म्हणजे सनसेट बोटिंग करता करता लेकमध्ये काहीतरी वेगळंच एक्सपिरियन्स होता. तर असं छान आमचं बोटिंग चाललेलं होतं, मजा घेत घेत. कुठेतरी तलावाच्या मध्ये जाऊन थोडा वेळ थांबलेलो होतो, छान गप्पा गोष्टी गेल्या आणि छान सनसेट एन्जॉय केला. थंडी हवा खूप होती, असं वाटत नव्हतं की फेब एंडला गेलेलो होतो. म्हणजे जवळपास गरमी चालू होऊनच जाते, थोडाफार गरम तरी वाटतं, पण थंडी भरपूर होती. ऑफकोर्स हिल स्टेशन आहे तर वाटेलच. आणि छान असा सनसेट इथे होऊन गेलेला होता आणि खूप छान वाटत होतं. जस्ट आमची बोटिंग झालेली आहे आणि इथं खूप थंडी आहे, एकदम हिवाळ्यासारखी. आणि तिथे छान अशा आर्टिफिशियल ट्रीज लावले होते की ज्याला लाईट्स वगैरे लागलेल्या होत्या. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फोटो बूथ्स वगैरे पण होते, असं बसायला बेंचेस वगैरे, की तुम्ही असा पण व्ह्यू खूप छान प्रकारे एन्जॉय करू शकता. आणि बाहेरच तिथे हॉर्स रायडिंगचं पण होतं, पण आम्ही वेळ झालेला होता म्हणून आम्ही असं काही एक्सपिरियन्स करू नाही शकलो. तर सनसेटच आम्ही खूप छान बघितला आणि खूप छान वाटलं महाबळेश्वर फिरून. आणि मग इथे आम्ही रूममध्ये चेक इन केलेलं होतं. तर असं काही आमचं हॉटेल रूम होतं. आणि आता उद्या काय काय फिरलं हे तुम्हाला नेक्स्ट टू नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायलाच मिळेल. उद्या तर नक्की नेक्स्ट व्लॉग हा शिवसृष्टीचा असेल आणि मग त्यानंतर तुम्हाला बाकीचे पुढचे व्लॉग्स बघायला मिळतील. आणि आमची अशी शॉपिंग आणि लगेज होतं. आणि असा काही आमचा छान महाबळेश्वरचा डे 1 होता. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.